नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती 2025-26 ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे स्पष्टीकरण करणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या. चला तर मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 1 बघू. बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, 5 वर्गमूळामध्ये 8 गुणिला 2 वर्गमूळामध्ये 8 या पद्धतीचा हा प्रश्न आहे. याला आपण सॉल्व करून घेऊ. बघा काय दिलेले आहेत, आपल्या वर्गमूळाच्या बाहेर दिलेले आहेत 5, वर्गमूळामध्ये दिलेले आहेत किती 8 आणि गुणाकारामध्ये 2 वर्गमूळामध्ये 8. बघा आता याला सॉल्व करायचं आहे. वर्गमूळामध्ये कोण आहेत 8 आहेत. बघा हा 5 वर्गमूळात जर नेला तर याचा वर्ग होईल, मग गुणिले 25. गुणाकाराचं चिन्ह जशाला तसं. पुन्हा वर्गमूळामध्ये किती दिसत आहे तर वर्गमूळामध्ये 8 आहे. पुन्हा हा 2 जर वर्गमूळामध्ये नेला तर याचा पण वर्ग होईल, म्हणजे 2चा वर्ग 4. आता आपण यांची क्रिया करून घेऊ. बघा आता यांची क्रिया, आता 25 8 200, पण वर्गमूळातून बाहेर येणार नाही, वर्गमूळामध्येच राहतील. 25 8 200 गुणाकारामध्ये पुन्हा 8 चोक 32. आता हे दोघं पण वर्गमूळामध्ये असल्यामुळं या दोघांचा पण गुणाकार होऊ शकतो आणि दोघं जण एका वर्गमूळामध्ये येतील. तर मग बघा 32 दुने 64 आणि 2 शून्य जशाला तसे. आता या 6400ला जर वर्गमूळातून बाहेर काढलं, 6400ला जर वर्गमूळातून आपण बाहेर काढलं तर बाहेर निघतील बघा 80. किती निघतील बाहेर 80. म्हणून आपल्या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. किती पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला आता नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, एक्स बरोबर 0 असताना एक्स वर्ग मायनस 5x अधिक 5 या बहुपदीची किंमत काय? तर प्रश्न सोडवून घेऊ. बघा एक्सची किंमत किती दिली, 0 दिली. मग या समीकरणामध्ये काय करायचं आहे तर सर्व किमती भरून घ्यायच्या आहे. मग एक्सची किंमत काय 0, म्हणून 0चा वर्ग मायनस 5x. आता एक्स आहे म्हणून गुणाकारामध्ये काय करायचं 0 ठेवायचं, कारण की ते शून्याची किंमत एक्सची किंमत काय दिली आहे 0 दिलेली आहे. मग याला येतील पुन्हा 5. ओके, चला आता याला सॉल्व करून घेऊ. बघा 0चा वर्ग म्हणजे किती तर 0. 5 गुणिला 0 बरोबर किती तर ते पण उत्तर 0 येईल आणि अधिक काय होतील तर 5 होतील. आणि यांची सर्वांची जर क्रिया केली तर उत्तर येणार आहे फक्त 5. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय सांगितलं आपल्याला, 5 तास 30 मिनिटे मायनस 1 तास 50 मिनिटे बरोबर किती? तर आपल्याला काय करावं लागणार आहे, सगळ्यात पहिले यांचं एकक समान करावं लागणार आहे. एक तर तास करावं लागेल किंवा मिनिट करावं लागेल. तर आपण याला सर्व मिनिटामध्ये करून घेऊ. बघा आता 5 तास 30 मिनिटे म्हणजे किती, बघा 5 तास गुणिला 60 म्हणजेच 6 पंच 30 आणि हा एक 0 300 आणि हे वरचे 30 मिनिटं ते पण याच्यामध्ये प्लस करून दिले तर हे होतील टोटल 330 मिनिट. किती होतील 330 मिनिट. आणि आता 330 वजा 1 तास 50 मिनिटे. 1 तास 50 मिनिटे म्हणजे किती तर 110 मिनिटे. 1 तास 50 मिनिटे म्हणजे किती तर 110 मिनिटे. आता हे याच्यातून वजा करून घ्यायचे. बघा आडव्या पद्धतीत जमत नसेल तर उभ्या पद्धतीमध्ये वजाबाकी करून घ्या. म्हणजे किती बाकी राहिले तर 220 मिनिटे. 220 मिनिटाचा आपल्याला तास आणि मिनिटामध्ये काय करायचं आहे कन्वर्ट करून घ्यायचं आहे. जर आपण 60 गुणिले 3 केलं तर 6 त्रिक किती होतात 18 आणि हा एक 0 180. म्हणजे 180 मिनिटाचा किती तास होणार आहे तर 30 तास होणार आहे. आता याच्यामधून 180 वजा करून टाका, म्हणजे खाली उरणार आहे तर 40 मिनिटे. खाली किती उरणार आहे तर 40 मिनिटे उरणार आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. बघा नेक्स्ट प्रश्न आहेत आपल्याला, 9.5 किमी म्हणजे किती मीटर? बरोबर 9.5 किमी बरोबर किती मीटर? बघा 1 किमी बरोबर 1000 मीटर. 1 किमी बरोबर किती तर 1000 मीटर. म्हणून याला पण 1000 गुणायचं आहे. याला 1000 गुणून जर घेतला आपण तर उत्तर येतं आहे बघा 9
5,000 आणि हा एक नंतर पॉईंट आहे म्हणून इथं एक नंतर पॉईंट देऊन घेतला, म्हणजे 9,500 मीटर. काय होईल ते 9,500 मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. बघा नेक्स्ट प्रश्न आहेत आता. पुढचा प्रश्न काय आहेत, सलीम आणि विजय हे 6.25 तास खेळले म्हणजे किती मिनिटं खेळले? 6.25 तास. 6.25 तास म्हणजे किती? 6 तास 45 मिनिटं. किती? 6 तास 45 मिनिटं. मग आता याचं मिनिटामध्ये रूपांतर करायचं आहे. बघा 6 गुणिला 60 बरोबर 360 आणि हा 45 त्याच्यामध्ये प्लस करून द्यायचा. 1 0 6 4 10 हातचाला 1 हे 5 येतील, सॉरी 405 मिनिटे होतील पूर्ण. किती होतील? 405 मिनिटे पूर्ण होतील. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला, एका वर्तुळाचे परिघ 176 सेंटीमीटर असल्यास वर्तुळाचा व्यास किती असेल? आता वर्तुळाचा काय विचारलाय तुम्हाला इथं? व्यास विचारलाय. मग सगळ्यात पहिले आपल्याला सूत्र माहिती पाहिजे, बरोबर. वर्तुळाचा व्यास बरोबर काय? तर वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. वर्तुळाचा व्यास कसा असतो? आरच्या कसा असतो? तर दुप्पट असतो. पण आपल्याला काय दिलेलं आहे तिथं? परिघ, बरोबर. म्हणून इथं काय होईल? सूत्र आपलं व्यास गुणिले 22/7 हे बरोबर परिघ. बरोबर काय होणार आहे? तर परिघ होणार आहे. तर मग आपल्याला इथं व्यास विचारला, या सूत्रामध्ये आपण टाकून घेऊ. व्यास माहिती आहे का आपल्याला? काय तर नाही, तोच काढायचा आहे. मग 22/7 आपल्याला परिघ तर माहिती आहे. परिघ किती दिला आहे? तर 176 परिघ दिला आहे. किती दिला आहे परिघ? 176 परिघ दिलेला आहेत. तर बघा मग आता क्रिया करून घेऊ. व्यास बरोबर 176. आता याचा व्यस्त होऊन जाईल गुणाकारामध्ये 7/22. 11 1 11 11 2 22 11 1 11 बाकी उरला 6 11 सक 66 बे 1 बे 8 16 आणि 8 7 56. म्हणजे 56 सेंटीमीटर काय असणार आहे त्याचा? तर व्यास असणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. काय उत्तर होतं योग्य? पर्याय क्रमांक बी. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. आता पुढचा प्रश्न आहे बघा आपला, कसा, एका चौकोनी मैदानाचे क्षेत्रफळ 2025 चौरस मीटर आहे, तर त्याची एक बाजू किती मीटर असेल? सगळ्यात पहिले आपल्याला काय पाहावं लागणार आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय? तर सूत्र आहे बाजू वर्ग. काय सूत्र आहे? तर बाजूचा वर्ग हे त्याचं सूत्र आहेत. मग आपल्याला इथं काय बाजूचा वर्ग म्हणल्यानंतर हा जो आहे कोणीतरी दोन संख्यांचा काय असणार आहे? गुणाकार असणार आहे. मग ती संख्या आपण पर्यायामधून घेऊ 45. आपण मानली 45 एक बाजू आहे. जर एवढं जर या दोघांचा गुणाकाराला 45 गुणले 45 45चा वर्ग, तर म्हणजे आपले उत्तर घेतलेलं ऑप्शन बरोबर आहे. तर बघा मग क्रिया करून घेऊ. 5 5 25 7 आले 2 5 चोक 20 आणि 2 22 पुन्हा 25 हातचे आले 2 4 चोक 16 आणि 2 18 5 2 8 आणि 2 10 म्हणजे 2025 उत्तर आलं. म्हणजे एक बाजू किती असणार त्याची? तर 45 मीटर असणार आहेत. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला, काय आहे तर नेक्स्ट प्रश्नामध्ये तुम्हाला एक बेरीज दिलेली आहेत, अपूर्णांकाची बेरीज. बघा सगळ्यांचे छेद कसे दिसत आहे रे? समान दिसत आहे. म्हणजे तुम्ही छेद एकच वेळेस घेऊ शकता, म्हणून छेद एकच वेळेस घेतला आणि सर्व अंशांची काय करून घ्यायची? आता बेरीज करून घ्यायची. मग अंशामध्ये काय आहे? 6 अधिक 8 अधिक 10 अधिक 36 एवढे सगळे आकडे कशामध्ये? अंशामध्ये. बघा 8 आणि 6 14 14 आणि 10 24 24 आणि 30 24 आणि 30 24 आणि 36 सॉरी 24 आणि 36 6 आणि 4 10 3 आणि 3 6 हातचा त्यामध्ये मिळून घेतला आहे 60. म्हणजे काय येणार आपलं? 60 / 12 असा अपूर्णांक येणार. जर संक्षिप्त केलं 12 1 12 12 पंच 60. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 बी. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपल्याला, वर्गमुळाच्या चिन्हावर आधारित प्रश्न आहे. याला व्यवस्थित लिहून आणि पुन्हा व्यवस्थित सोडून घेऊ. बघा वर्गमुळामध्ये दिलेले 4 अधिक पुन्हा वर्गमूळ दिले 16 पुन्हा वर्गमूळ दिले 81
बरोबर. सर्वात पहिले ह्याला वर्गमुळातून बाहेर काढायचं. म्हणजेच बघा आता हे 4 जशाला तसे प्लस वर्गमुळाचं चिन्ह जशाला तसं 16. जर या 81ला वर्गमुळातून बाहेर काढलं तर हे किती येणार आहे, तर ते 9 बाहेर निघतील. किती निघतील? 9 बाहेर निघतील. आता यांची दोघांची बेरीज करायची आहे, म्हणजे वर्गमुळामध्ये किती येणार? 25 येणार. आणि पुन्हा हे मोठं वर्गमूळ जशाला तसं असेल. आता हे 25 हे वर्गमुळातून किती बाहेर निघतील, तर हे वर्गमुळातून 5 बाहेर निघतील आणि हे राहतील 4. आता हे वर्गमुळाचं चिन्ह पुन्हा 5 आणि 4 किती झाले? 9. वर्गमुळामध्ये किती झाले? 9 झाले. आणि याला जर वर्गमुळातून बाहेर काढलं तर किती उत्तर येणार आहे, तर 3. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 C 3. ओके. चला आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, पायथागोरसचा सिद्धांत. पायथागोरसचा सिद्धांत सर्वांना माहिती असेलच. पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतो आपल्याला? पायथागोरसचा सिद्धांत सांगतो कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग अधिक उंची वर्ग या सूत्रामध्ये. आणि मग याच्यामध्ये पाया कोणता असतो, कर्ण कोणता असतो, तर नेहमी मोठी संख्या जी येतं ती काय असते? कर्ण असते. तुम्ही याला या सूत्रामध्ये टाकून सोडवून घ्या तर याचं उत्तर येणार आहे C पर्याय क्रमांक 3. तुम्ही याला क्लिअर करून घ्या. चला तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न आहे, एका गोलाची त्रिज्या 6 सेमी आहे तर गोलाचे घनफळ किती? एका गोलाची त्रिज्या 6 सेमी आहे तर गोलाचे घनफळ किती? आता गोलाचे घनफळ काढण्याचे सूत्र काय आहे, तर गोलाचे घनफळ काढण्याचे सूत्र आहेत बघा 4/3 गुणिला त्रिज्येचा घन गुणिला पाय गुणिला काय? पाय. या पद्धतीचं हे सूत्र आहेत. ज्या सूत्रामध्ये संख्या टाकून घ्यायची. मग आपल्याकडे आता काय आहेत हे बघा 4/3 गुणिला 6 गुणिला 6 गुणिला 6. कारण की आरचा काय आहे, तर घन आहेत म्हणून 3 1 3 3 दुने 6. तर यांचा दोघांचा 4 दुने 8 आणि 6 6 36. आणि पाय जशाला तसा, कारण प्रत्येक ऑप्शनमध्ये आपल्याला पाय दिसतोय म्हणून. बघा आता 36 गुणिला 8, 8 सक 48, 4 पुन्हा 8 त्रिक 24 आणि 4 किती, तर 28 बरोबर. बघा 288 पायचा स्क्वेअर सेंटीमीटर एवढं आपलं उत्तर असणार आहे. कुठं दिसतोय पर्यायामध्ये? जे बघा पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिसतं आहे. चला मग नेक्स्ट प्रश्न सोडून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, प्रश्न क्रमांक 12, एका आयताची लांबी 6 सेमी आणि त्याची परिमिती 16 सेमी आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती असेल? बघा आयात या पद्धतीचा आयात असतो बरोबर. याच्यामध्ये एक बाजू दिलेली आहे तुम्हाला 6 सेमी, एक बाजू किती दिलेली आहे तर 6 सेमी म्हणल्यानंतर ही पण 6 असणार आहे. आणि आयताच्या परिमितीचं सूत्र काय? सर्व बाजूंची बेरीज. मग 6 आणि 6 किती झाले? 12 झाले बरोबर. आपण जर 16मधून 12 मायनस करून टाकले तर खाली उरतात 4. साहजिकच आहे ही बाजू 2 सेंटीमीटर आणि ही बाजू 2 सेंटीमीटर राहिली असणार आहे बरोबर आहे. मग आता त्यानंतर क्षेत्रफळाचं सूत्र काय आयताच्या? तर लांबी गुणिले रुंदी. म्हणून आपण करणार लांबी 6 आणि गुणिले रुंदी 2. 6 दुने 12, 12 चौरस सेंटीमीटर काय असेल त्याचं, तर क्षेत्रफळ असेल. म्हणजे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, आता यामध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला, एक संख्या दिलेली आहे बघा. या संख्यामध्ये संख्येत लक्ष, हजार आणि दशलक्ष कोणकोणत्या स्थानावरचे? लक्ष, त्याच्यानंतर हजार आणि दशलक्ष आणि दशलक्ष या स्थानावरील काय करायला सांगितलं होतं तुम्हाला, तर संख्या शोधायला सांगितलेल्या आहेत. बघा आपण लक्ष स्थानावरची शोधू सगळ्यात पहिली. बघा मग एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. लक्ष स्थानी कोण आले, तर 7 आले. त्याच्यानंतर दुसरा हजार स्थानी कोण आहे? एकक, दशक, शतक, हजार. हजार स्थानी 1 आहे. त्याच्यानंतर दशलक्ष स्थानी कोण आहे? आता शेवटचा कोणता आहे? दशक स्थान विचारले. दशक स्थानी कोण आहे? तर 3 आहे. म्हणजे 7 1 3 दिसतंय का पर्यायामध्ये? नाही. तर या प्रश्न क्रमांक 13चं संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी सर्वांना उत्तर दिलेलं आहे, कारण त्यामध्ये तिथंही ऑप्शन उपलब्ध नव्हता. तर मग हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे काय? 7 1 3 हे या प्रश्नाचं काय असेल? योग्य उत्तर असेल. तुम्हाला जर ही प्रश्नपत्रिकेची PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे
स्पर्धा परीक्षा गुरु कोलते सर भालगावकर या टेलिग्राम चॅनलला टेलिग्रामवर जाऊन सर्च करा आणि तिथून सबस्क्राईब करून घ्या. सर्व PDF वगैरे तिथं आपल्या टाकल्या जात असतात. चला आपण तोपर्यंत पुढचा प्रश्न बघू. आता पुढचा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला काय, 81/64 भागिले 9/8 बरोबर. तर बघा आता भागाकाराचं चिन्ह असल्यावर याच्यामध्ये काय होणार आहे, जे अंश आहे त्यांच्यामध्ये भागाकार होणार, म्हणजे 9 1 9, 9 9 81 आणि छेदामध्ये पण भागाकार होणार. 8 1 8, 8 8 64 म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं 9/8 म्हणजे पर्याय क्रमांक 2. चला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न बुद्धिमत्तेवरती आधारित आहे, दिशा ज्ञानावरती आधारित प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला दिशा माहिती असणं गरजेचं आहे. बघा प्रश्न क्रमांक 15. बघा आपण सगळ्यात पहिले दिशा काढून घेऊ. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य. बघा आता समजा आग्नेयेकडं तोंड करून उभा आहे. समजा तुम्ही आग्नेयेकडं तोंड करून उभा आहे बरोबर. कोणत्या दिशेला, आग्नेयेकडं, म्हणजे या दिशेला तोंड करून उभा आहे. प्रथम तुम्ही डावीकडे काटकोनात वळले तर आपली डावी बाजू कोणती असेल मग, तर ही बाजू डावी असणार आहे. काटकोनात वळले म्हणजे 90 अंशामध्ये वळले म्हणजे तो इथं पोहोचला बरोबर. आता करंट लोकेशन कोणतं आहे त्याचं, हे करंट लोकेशन आहे त्याचं बरोबर आहे. ते इकडं तोंड करून उभा आहे बरोबर. त्याच्यानंतर पुढं काय सांगतोय प्रश्न, नंतर उजवीकडे दोनदा काटकोनात, म्हणजे आता तुमची उजवी बाजू ही असणार आहे, काटकोनात वळतोय दोनदा. हे बघा काटकोन म्हणजे 90 अंश. हे बघा इथून इथं आला एक वेळेस बरोबर. आता इथं येतो. आता त्याच्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा वळला काटकोनातच उजव्या साईडला, म्हणजे तो इथं जाणार, म्हणजे त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहेत मग, नैऋत्येला. कोणत्या दिशेला आहेत, नैऋत्य दिशेला त्याचं तोंड आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 15चं उत्तर होईल डी. पर्याय क्रमांक 15चं उत्तर काय होईल, डी. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न तुम्हाला ABCD वरती आधारित आहे, बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 16. बघा इथं दिलेले B बरोबर 2, म्हणजे आता हे ABCD मध्ये क्रमांक दिले हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बघा Bचा क्रमांक, आता याचा काय संबंध आहे, 23चा काय संबंध आहे हा बघून घेऊ आपण सगळ्यात पहिले. Bचा क्रमांक किती आहे, तर 2. बघा Bचा क्रमांक 2 अधिक Aचा क्रमांक किती आहे, तर Aचा क्रमांक 1 अधिक त्याच्यानंतर Tचा क्रमांक किती आहे, तर 20. सगळ्यांची बेरीज जर केली तर 23 येतं आहे, म्हणजे त्यांची अक्षर क्रमांक घेऊन काय केली, बेरीज करून समोरची संख्या घेतलेली आहे. मग त्याच पद्धतीनं व्हीचा क्रमांक किती आहे, तर 22. हे बघा इथं या पद्धतीचं चार्ट आहे, या चार्टमधून मी बघतोय, तुम्ही पण इथून चेक करत चला आणि याच पद्धतीनं ABCD लिहून घ्यायची आहे. हे बघा व्ही, त्याच्यानंतर दिलेला आहे एचा क्रमांक असतो 1, त्याच्यानंतर यूचा क्रमांक 21, त्याच्यानंतर येत पुढचा यूच्या नंतर येत एलचा क्रमांक किती आहे, तर एलचा क्रमांक आहे बघा 12 आणि सगळ्यात शेवटचा अक्षर टी, तर टीचा क्रमांक आहे 20. आता यांची सगळ्यांची बेरीज करून घ्यायची आहे. 22 आणि 1 23, 23 आणि 21, 23 आणि 21 जर केलं तर 43 उत्तर येतं आहे. 43 आणि 12, 43 आणि 2 45, 45 आणि 10 55, 55 आणि 20, 55 आणि 20. कुठंतरी बेरीज चुकते, पुन्हा एकदा क्लिअर करून घ्या. उभ्या पद्धतीमध्ये आपण त्याला मांडून घेऊ आणि व्यवस्थित बेरीज करू. बघा 22 1 21, त्याच्यानंतर 12 आणि 20, सगळ्यांची बेरीज करून घेऊ. बघा 2 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, त्याच्यानंतर 2 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 6 आणि 7, किती बेरीज झाली, 76. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला. नेक्स्ट प्रश्न पण बुद्धिमत्तावरती आधारित आहे. गटात न बसणारा पर्याय ओळखा. आता ह्या काय आहेत, दिलेल्या संज्ञा आहेत धातूच्या, काय दिलेल्या आहेत, संज्ञा दिलेल्या आहेत. हे बघा गोल्डची संज्ञा काय आहे, तर AU आहे. झिंकची संज्ञा काय, ZN आहेत. टीनची संज्ञा काय, तर SN आहेत. आणि मर्क्युरीची जी संज्ञा आहेत ती HG आहेत. मर्क्युरीची संज्ञा काय, HG आहेत. म्हणून या प्रश्नाचं गटात न बसणारा शब्द कोणता आहे, तर गटात न बसणारा शब्द हे आहेत. हे ते लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. बघा नेक्स्ट प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, हा आपला भूमितीवरचा प्रश्न आहे. काटकोन
एक काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 150 चौरस सेंटीमीटर असून त्याचा बाजूचे गुणोत्तर 3:4:5 प्रमाणात आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी किती? बरोबर. पायथागोरसच्या नियमावरती आधारित आपण हा प्रश्न सोडवू शकतो. किंवा मग याचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय? तर क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे काटकोन त्रिकोणाचं 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. बरोबर. आपल्याला इथं क्षेत्रफळ माहिती आहे. बघा आता याच्यामध्ये हा पायथागोरसचा नियम इथं लागू होतो, म्हणजे मोठी जी बाजू आहे ती कर्ण असणार आहे आणि या दोन्हीपैकी एक काय असेल? पाया असेल आणि एक काय असेल? तर उंची असेल. बरोबर आहे. म्हणजे 3 आणि 4 पाया आणि उंची आहेत आणि 5 जो आहे तो कर्ण असणार आहे इथं. बरोबर. मग आता प्रमाण दिलेलं आहे आपल्याला, ते काही प्रत्यक्ष माप नाही आहेत. मग आपण ह्या आधारे घेणार 1/2 गुणिला पाया घेऊन टाकू आपण 3x आणि उंची असणार आहे किती? तर 4x. या आधारे आपण एक्सची किंमत काढून घेऊ. तर बघा 1 बरोबर किती आहेत समोर? तर समोर बरोबर 150 आहेत. बरोबर. तर मग बघा 1/2 गुणिला यांचा दोघांचा गुणाकार होईल 12, 4 त्रिक 12 आणि x वर्ग बरोबर 150. बरोबर किती? 150. आता इकडं राहतील 12x वर्ग बरोबर 150 गुणिला 2. हा छेदामध्ये इकडं गेल्यानंतर काय होऊन जाईल? ऑटोमॅटिकली गुणाकारामध्ये जाईल. म्हणजे 12x वर्ग बरोबर 300. बरोबर किती? तर बरोबर 300. आता काय होऊन जाईल? बघा आता इकडं समोर घेतोय वरती लिहून सनी. बघा आता इकडं राहील फक्त x वर्ग. x वर्गाच्या बरोबरामध्ये समोर काय राहील? तर 300. काय राहील समोर? तर 300 राहील. आणि 300 भागिले काय होतील? 12. हे गुणाकारात इकडं ऑटोमॅटिक भागाकारामध्ये जातील. बघा 12 1 12, 12 12 1 12, 12 2 24 आणि बाकी किती उरला मग? तर बाकी उरतोय 6. मग झाले 60. 12 पंच 60. x वर्ग बरोबर किती आले? 25. तर x बरोबर किती राहतील फक्त? तर याचं आपलं वर्गमूळ घ्यावं लागेल. x बरोबर राहतील 5. x बरोबर किती राहतील? तर x बरोबर राहतील 5. म्हणजे xची किंमत काय मिळाली आपल्याला? 5 मिळाली. आणि आपलं गुणोत्तरामध्ये इकडं कर्णाचं गुणोत्तर काय? 5 आहे. म्हणून 5 गुणिला 5 xची किंमत त्यात टाकून घ्या. 5 5 किती होतील? 25. म्हणजेच कर्णाची लांबी किती असणार आहे? तर 25 सेंटीमीटर कर्णाची लांबी असेल. चला मग आपण नेक्स्ट प्रश्न बघू. बघा नेक्स्ट प्रश्न आहे तिथं. नेक्स्ट प्रश्न ABCD वरती आधारित आहे आणि मी ABCDचा तक्ता इथं लिहून दिलेला आहे तुम्हाला. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि मला सॉल्व करून उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघू आपण किती मुलांनी 20 ते 21 प्रश्न क्रमांकपर्यंत प्रश्न पाहिलेले आहेत. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 20. गोल्डन ज्युबली म्हणजे 50 वर्ष, तर डायमंड ज्युबली म्हणजे किती वर्ष? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3C. किती? पर्याय क्रमांक 3C. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न पण ABCDवर आधारित आहे. हा पण तुम्ही सॉल्व करायचा आहे, मला सांगायचा आहे. त्याच्यानंतर 22 नंबरचा प्रश्न पण ABCDवर आधारित आहे, तुम्ही सोडवायचा आहे आणि मला सांगायचा आहेत. बघा आता प्रश्न क्रमांक 23. हा पण बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. बघा काय सांगता येते? 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत मिनिट काटा किती वेळा ओलांडेल? मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? बघा 10, 11, 12, 1, 2 आणि 3. बरोबर किती तास झाले? 1, 2, 3, 4 आणि 5. किती तास झाले एकूण? 5 तास झाले. बघा ज्यावेळेसला 10 वाजतील त्यावेळेसला मिनिट काटा इथं असणार आहे. बरोबर आहे. म्हणून हा एक वेळेस कमी ओलांडल. काय करेल? हा एक वेळेस कमी ओलांडल. म्हणजे किती वेळा ओलांडल? तर 4 वेळा. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. एकदम महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तो समोरचा, व्यवस्थित समजून घ्या. 20 प्रश्न क्रमांक 24मध्ये काय दिलेले आहे? 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 7 पुरुष किंवा 12 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील? बघा सगळ्यात पहिले 6 पुरुष गुणिले 8 मुले गुणिला 24 दिवस, जशाला तसं लिहून घ्यायचं. आणि इकडं काय करायचं आहे? पुरुष लिहायचे 6, मुले लिहायचे 8 आणि पुरुषाखाली पुरुष लिहून घ्यायचे आणि मुलांखाली मुलं लिहून घ्यायचे. याचा तिरकस गुणाकार करून छेदामध्ये लिहायचा आहे आणि त्या गुणाकाराची बेरीज करायची. बघा 12 सक 72 अधिक 8 7 56, यांची दोघांची बेरीज करून घ्यायची. यांची दोघांची बेरीज येणार 128. 128 6 गुणिला 8 गुणिला 24. बरोबर. मग बघा आता यांची क्रिया करून घ्यायची आहेत. 4 1 4, 4 2 8,
4 त्रिक 12, 4 दुने 8, 8 त्रिक 24, 8 चोक 32, बे 1 बे, बे दुने 4, बे 1 बे, बे त्रिक 6 आणि 3 त्रिक 9. 3 त्रिक किती तर 9, म्हणजे किती दिवसामध्ये कंप्लीट करतील ते काम तर 9 दिवसामध्ये कंप्लीट करतील. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. आणि शेवटचा प्रश्न 25वा प्रश्न आहे, तुम्ही सॉल्व करायचा आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर टाकून द्यायचे आहेत, म्हणजे मला कळेल शेवटपर्यंत कोणी कोणी प्रश्नपत्रिका आपले सोल्युशन बघितलेलं आहे. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.